नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बीड जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 12 जण ठार. बीड जिल्ह्यावर शोककळा. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शेतकरी सुकाणू समितीची मंत्री गटाच्या सदस्यांसोबत आज बैठक. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेची आज नवी दिल्लीत बैठक. नियमांचं पुनरावलोकन होण्याची शक्यता. आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत दक्षिण आफ्रिका आमने-सामने. भारतासाठी विजय आवश्यक. नमस्कार. बातम्या विस्ताराने. आज सकाळी झालेल्या 2 भीषण अपघातांमुळे बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली. दोन्ही अपघातात एकूण 12 जण ठार झाले आहेत. त्यातला पहिला अपघात अहमदनगर बीड रस्त्यावर धानोरा घाटात आज पहाटे 4 वाजता खासगी बसला झाला. यात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. जखमींना तत्काळ अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. मृतांमध्ये केज, अंबाजोगाई आणि लातूर तालुक्यातले रहिवासी आहेत. धानोरा घाटात चालकाचा बसवरचा ताबा सुटून बस 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली. त्यामध्ये पुन्हा शिरूर वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रवासी बसलेले होते. पहाटे 4च्या आसपास आठवड घाट बीड डिस्ट्रिक्ट नगर बॉर्डरवरती धानोरा गावाच्या हद्दीमध्ये ती ट्रॅव्हल्स ड्रायव्हरचा कॉर्नरवरती ताबा सुटल्यामुळं ती बस बाजूच्या खड्ड्यामध्ये जाऊन पलटी झाली. तर या घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 22 जणांवर उपचार सुरू आहेत अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल येथे. जखमींची प्रकृती स्थिर आहे. त्याबाबत या ठिकाणी उपचार सुरू आहेत. दुसरा अपघात गेवराई तालुक्यातल्या सोनवाडी फाटा इथे घडला. बोअरचा ट्रक पलटून त्यातल्या 3 कामगारांचा मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. राज्यात सध्या चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शेतकरी सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांची मंत्री गटासोबत बैठक होत आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सुकाणू समिती ठाम असून शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याची प्रमुख मागणी आम्ही या बैठकीत करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसंच आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मध्य प्रदेशात झालेल्या उग्र आंदोलनाप्रमाणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी दिला. दरम्यान सुकाणू समितीमध्ये मतभेद असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. वस्तू आणि सेवा कर परिषदेची 16वी बैठक नवी दिल्लीत आज होणार आहे. परिषदेने याआधी जाहीर केलेल्या काही दरांबाबत उद्योग जगताने नाराजी व्यक्त केल्यानंतर काही दरांचा आढावा बैठकीत होण्याची शक्यता आहे. याशिवाय मसुदा नियमांमध्येही परिषद काही सुधारणा करू शकते. 3 मे रोजी झालेल्या बैठकीतल्या इतिवृत्ताला मान्यता देणं हा या बैठकीचा महत्त्वाचा अजेंडा आहे. जीएसटीद्वारे प्रस्तावित करण्यात आलेले काही दर सध्याच्या दरापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे त्याचा आढावा घेण्याची मागणी उद्योग जगताने केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं स्थान उंचावण्याचं कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून त्यांनी देशाला विकासाचा मार्ग दाखवला असे गौरवोद्गार गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथे आयोजित सबका साथ सबका विकास या कार्यशाळेत ते बोलत होते. नरेंद्र मोदींनी या देशाला जर काय दिलं असेल तर मी एका वाक्यात सांगतो, या देशाला त्यांनी पहिल्या खेपेला होप्स दिले. लोकांमध्ये एक आशावाद निर्माण झालेला आहे. मोदीजींनी जर काय दिलं असेल तर ती एक वेगळी मनस्थिती, चेंज इन माइंडसेट
आणि हा केवळ देशातल्या भारतीयांना असं नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आज देशाचं स्थान वर नेण्यामध्ये मोदीजींचा एक मोठा 99% त्यांचं श्रेय आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने आयोजित केलेल्या या कार्यशाळेत सरकारने गेल्या 3 वर्षात सुरू केलेल्या योजना आणि उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. कर्ज फेडण्याच्या बाबतीत कोकणातले शेतकरी अग्रेसर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ठाण्याबरोबरच मुंबई उपनगरीय क्षेत्रातील समूह विकासासाठी उच्च न्यायालयाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील इमारतींचा पुनर्विकास करता येणार आहे. आयकर परतावा भरताना तसंच पॅन कार्डसाठी अर्ज करताना 1 जुलैपासून आधार आवश्यक राहणार असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हटलं आहे. ज्यांना पॅन मिळाला आहे आणि आधार क्रमांकही आहे किंवा आधार क्रमांक प्राप्त करण्यासाठी प्राप्त आहे त्यांनी पॅन क्रमांक आधाराला जोडण्यासाठी प्राप्तिकर अधिकाऱ्यांना कळवावं असं मंडळाने कळवलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अंशतः दिलासा दिला होता. मुलींचा जन्मदर असाच झपाट्याने कमी होत राहिला तर भविष्यात मोठी समस्या निर्माण होईल. म्हणून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन बुलढाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उमाताई तायडे यांनी केलं. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वतीने पीसीपी एनडीटी अंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ सरपंच कार्यशाळेचं काल आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या. केंद्र सरकारने 1994 मध्येच स्त्री भ्रूण हत्या कायदा संमत केला होता. पण मुलींचा जन्मदर झपाट्याने कमी होत असल्याचं समोर आल्यावर प्रशासनाने 42 डॉक्टरांवर कारवाई केली असं जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितलं. ग्रामीण भागातल्या पतसंस्था या शेतकरी सर्वसामान्यांच्या हक्काच्या पतसंस्था आहेत. त्यामुळे त्यांचं स्थैर्य वाढत आहे. एकविरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ही नेहमीच शेतकरी सर्वसामान्य नागरिकांचं हित समोर ठेवून काम करेल असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. कार्ला इथल्या बेहर गावात काल एकविरा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या उपस्थितीत बारणे यांच्या हस्ते एकविरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या शाखेचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. टेनिस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज राफेल नदाल आणि स्टॅनलेस वावरिका यांच्यात विजेतेपदासाठी झुंज होईल. 3 वेळा विजेत्या ठरलेल्या वावरिकाने जागतिक क्रमवारीत अव्वल असणारा अँडी मरे याच्यावर मात करत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात 9 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या राफेल नदालनं ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थेईमला पराभूत केलं. दरम्यान महिला एकेरीत काल लॅटिव्हियाची जेलेना ॲस्टोपेंको अजिंक्य ठरली. बिगर मानांकित जेलेना हिने तृतीय मानांकित सिमॉन हेलेपला 4-6, 6-4, 6-3 असं पराभूत केलं. पुरुष दुहेरीच्या स्पर्धेत काल न्यूझीलंडचा मायकेल व्हिनस आणि अमेरिकेचा रायन हॅरिसन यांच्या जोडीने मेक्सिकोचा सॅन्टियागो गोलेज आणि अमेरिकेचा डोनाल्ड यंग या जोडीचा 7-6, 6-7, 6-3 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं. क्रिकेट. आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होत आहे. स्पर्धेतलं आव्हान टिकवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे. स्पर्धेच्या अ गटात काल इंग्लंडसोबत झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पावसाने पुन्हा एकदा दगा दिला. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 278 धावांचं लक्ष्य पार करताना इंग्लंडच्या मॉर्गन आणि बेन स्टोक्स यांनी संयमी फलंदाजी केली. 3 बाद 35 अशी परिस्थिती असताना या दोघांनी 159 धावांची भागीदारी केली. मॉर्गन 87 धावांवर धावचीत झाला तर स्टोक्सनं 102 धावा केल्या. त्यानंतर बटलरसोबत स्टोक्सनं संघाला विजयासमीप नेलं. मात्र त्याच वेळी आलेल्या पावसामुळे खेळ थांबवावा लागला. त्यानंतर डकवर्थ लुईस पद्धतीनुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 7 बाद 277 धावा केल्या. मार्क वूड आणि रशीद यांनी प्रत्येकी 4 बळी घेतले. ऑस्ट्रेलियातर्फे फिंचने 68 तर स्टीव्ह स्मिथने 56 धावा केल्या. कालच्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर पडला आहे तर बांगलादेश उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. हवामान.
येत्या 2 दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने कळवला आहे। याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची तसंच पाऊस पडण्याची शक्यता आहे। येत्या 24 तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। बीड जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 12 जण ठार, बीड जिल्ह्यावर शोककळा। शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शेतकरी सुकाणू समितीची मंत्री गटाच्या सदस्यांसोबत आज बैठक। वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेची आज नवी दिल्लीत बैठक, नियमांचं पुनरावलोकन होण्याची शक्यता। आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत दक्षिण आफ्रिका सामने, भारतासाठी विजय आवश्यक। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।